माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, नारी विश्व या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फॅशन डिझायनिंग या विषयावर प्रिया सचिन महले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, नमस्कार. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले आपलं मनपूर्वक स्वागत करते. सखींनो आणि श्रोते हो, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ आवड, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतःची यशस्वी वाटचाल घडवून आणली आहे. अशा एका साध्या सुरुवातीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. सखींनो, स्वतःच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत सिंगल पॅरेंट म्हणून जीवनाशी सामना करताना त्यांनी अनेक महिलांना प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना वीर वीरांगना पुरस्कार 2025 तसेच प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले असून बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. सखींनो, आजच्या कार्यक्रमात आपण प्रिया सचिन महले यांच्याशी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील त्यांचा अनुभव, संघर्षातून मिळालेली शिकवण, महिला सक्षमीकरण आणि यशस्वी वाटचाल याविषयी संवाद साधणार आहोत. तर ताई, आकाशवाणी अमरावती परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार ताई. ताई, मला आपल्या नारी विश्व या कार्यक्रमातला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात काम करण्याची जी तुम्हाला आवड आहे ती कशी निर्माण झाली? सर्वात महत्वाचं म्हणजे असं, फॅशन डिझायनिंग आणि मी याचा कुठेही दूरपर्यंत संपर्क नव्हता की आपण ते केलंच पाहिजे. मला यामध्ये बिलकुलही आवड नव्हती. पण 2009 मध्ये तर काहीतरी 12वी झाल्यानंतर काहीतरी शिकायचं म्हणून एक 15 दिवसाचा सेमिनार होता. तिथे मी 2-3 दिवसच गेले. पण घरची परिस्थिती अशी होती की त्यांना मी 100 रुपये पण देऊ शकत नव्हती. मग थोडंफार 2-3 दिवसात जेवढं होतंय तेवढं शिकले आणि घरी आले. मग आपलं घरी आजूचं ब्लाऊज, बाजूचं ब्लाऊज, आजीचं ब्लाऊज, थोडंफार मी तो प्रवास सुरू केला. सुरू केल्यानंतर मग लगेच माझं 2010 मध्ये लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर लगेच मुलगी झाली त्याच वर्षी. आणि थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम, घरचा प्रॉब्लेम, सगळं ते विस्कटीत गेलं. त्या विस्कटीत परिस्थितीत मी कमीत कमी 7 ते 8 वर्ष काढली. माझे सासरे जे होते ते फेमस टेलर होते अमरावतीमधले. मी एकदा अशी घरामध्ये उभी असताना माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मित्रांना म्हटलं, माझ्या मुलीसारखी ही बनू शकत नाही, माझ्या मुलीचं एक चांगलं बुटीक आहे, तिची एक वेगळीच क्वालिटी आहे. तो शब्द का होईना त्यांनी साध्या मनाने जरी म्हटलं असेल तरी तो माझ्या मनाला लागला आणि तिथून ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. बाळ माझं 1-1.5 वर्षाचंच होतं. मी तिला कधी माझ्या अंगावर न करता म्हणजे सासूबाईच्या अंगावर सोपायची की आपल्याला जर हिला जास्त जबाबदारी घेतली तर आपण काही करू शकणार नाही. तिथून मग मी ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग स्वतःच्या मनाने कटिंग करून बघायचं, कोणाशी बोलायचं, आपण घातलेलं लोकांना आवडायला लागलं. मग तिथून तो छोट्या छोट्या गोष्टीचा प्रवास सुरू झाला. असं करता करता मी लहान मोठे कस्टमर जुळत गेली. मग असं करता थोडी प्रसिद्धी झाली, सगळ्यांना ते आवडायला लागलं. त्यानंतर मग मी 2018 हा माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. 2018 25 डिसेंबर 2018 रोजी मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. फायनान्शियल प्रॉब्लेम, असे खूप काही गोष्टी होत्या की घडत गेल्या की आता इथून काहीतरी केल्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. 2018 मध्ये घर सोडलं. 25 डिसेंबरला घर सोडलं तेव्हा माझ्याकडे काही नसताना फक्त एक माझ्या अंगावर साडी होती आणि माझ्या मुलीची शाळेची पुस्तकं आणि तिची बॅग, एवढं घेऊन मी घर सोडलं. तेव्हा मी 2 वर्ष जे हे शिलाई काम आहे, आधी मी शिलाई कामच करायची, आता हे अकॅडमी चालवते आहे, त्याला मी ब्रेक दिला आणि एका छोट्याशा ऑफिसमध्ये 4-5 हजारांनी जॉब करायची. त्या भरोशावर मी छोटीशी रूम घेतली. म्हणजे अक्षरशः मी 2-3 दिवस समोसा आणि कचोरी याच्यावर आम्ही जगलोय 2-3 दिवस, माझी मुलगी आणि मी घर सोडलं. आजकाल मुली लग्न झालं, सासरी काही प्रॉब्लेम झाला तर लगेच बॅग भरतात, माहेरी जातात, आईला सांगतात, भावाला सांगतात. पण मी असं कुठलं डिसिजन न घेता मी एकच ठरवलं, आपली लढाई आपणच लढायची, कोणाला यामध्ये सामील करायचं नाही. मी स्वतः रूम केली, स्वभरोशावर गेली आणि म्हणजे घरातला पोहे खायच्या चमच्यापासूनची सुरुवात तर आज हे सगळं विश्व निर्माण केलं. कोरोनामध्ये थोडं कठीण गेलं मला
हे जे शॉप घेतलंय, हे जे मी चालवते, हे शॉप माझ्या ऍक्च्युली मैत्रिणीचं होतं, तिचं पार्लर होतं. अनिता कुंभलकर नाव आहे, तिचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. तिने मला जस्ट कॉल केला, कारण की याच्यात मला खूप आवड निर्माण झाली होती, पण सुरुवात कशी करायची हे कळत नव्हतं. तिने मला, इथे ते शॉप आहे, तू घेते का? अगं म्हटलं, माझी कुठे परिस्थिती, मी कशाला घेणार, नाही जमणार मला. अगं तू येऊन तर बघ. तिने मला दाखवायला आणलं, मला आवडलं. घरी फक्त माझ्या मशीन होती, ती माझी नाही, माझी एक मैत्रीण आहे ज्योती रायचंद म्हणून, तिने मला दिली होती की तू कर. ती मशीन घेऊन मी फक्त एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं, 10x10चं. सुरुवातीला दुकान टाकलं मी 2020 मध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये. दुकान टाकल्यानंतर 8 ते 10 दिवस मी थोडं चालवलं, लगेच मला डेंग्यू झाला. डेंग्यू आणि टायफॉइड एकत्र झाल्यामुळे माझी जे कंडिशन आहे ती खूप सिरियस झाली होती. जवळपास 15 ते 20 दिवस शॉप बंद होतं. त्यानंतर मला डॉक्टरने सांगितले की नाही, तुम्हाला आरामाची आवश्यकता, कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 महिने आराम करावा लागेल. पण परिस्थिती जेव्हा माणसाला दिसते, शरीर आराम मागते, पण परिस्थिती समोर जबाबदाऱ्या आपण घेतलेल्या असतात त्या पार पाडाव्या लागतात. मग मी लगेच शॉप सुरू केले आणि एका विद्यार्थ्यापासून जे सुरुवात केली मी शिकवायला, त्या जवळपास माझ्याकडे 30 विद्यार्थी आहे. असे मी जवळपास म्हणजे आतापर्यंत 450 ते 500 महिलांना शिकवलंय. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक लेडीज ही आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. असं काही प्रत्येकाकडे प्रॉब्लेम आहे असं नाही, पण प्रत्येक स्त्रीने हे एक आपलं अस्तित्व हे निर्माण करायला पाहिजे. आपण आता आपल्या नवऱ्याच्या नावाने ओळखले जातो किंवा आपल्या मुलांच्या नावाने आपण ओळखलं जातो, पण कुठेतरी आपला नवरा हा आपल्या नावाने ओळखला गेला पाहिजे. हे प्रत्येक लेडीजमध्ये असायला हवं. तुम्ही कोणताही औपचारिक कोर्स न करता या क्षेत्रात काम केलं आहे, ते आव्हानात्मक होतं का? हो, माझ्यासाठी ते आव्हानात्मक होतं, पण मला ते करायचं होतं. कसं झालंय, ज्या गोष्टीमध्ये आवड नसते त्या गोष्टीमध्ये आवड निर्माण करणं आणि आवड आणि गरज याचं जेव्हा बॉन्डिंग जमतं तेव्हा असं काहीतरी घडतं. हे एक महत्वाचं आहे. आणि मेहनतीला कधी कुठल्याही बाईने मागे यायला नको. जो घासेल तो चमकेल, अशी ही गोष्ट आहे. अगदी बरोबर. तर स्वतः शिकत अनुभवातून पुढे जाताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वाधिक शिकवण देऊन गेल्यात? शिकवण ही देऊन गेली प्रत्येक गोष्ट, की कितीही मोठी संकट आली, कितीही मोठा संघर्ष असला, कितीही भीतीदायक गोष्टी असल्या तर घाबरायचं नाही. आपल्यातला जो मीपणा आहे तो जर शेवटपर्यंत तुम्ही कायम ठेवला, जेवढा आपल्याला आरशात आपण चेहरा बघतो, जेवढा आपला चेहरा आपल्याला कॉन्फिडन्स देतो ना, तेवढा आयुष्यात कोणीच कॉन्फिडन्स देऊ शकत नाही. अगदी बरोबर. ते जर आपण शेवटपर्यंत कायम ठेवलं आणि आयुष्यामध्ये आपलं कुठलंही डिसिजन असो, कुठल्याही बाबतीत जे डिसिजन घेतलं त्यावर ठाम राहणे किंवा ते ठाम सिद्ध करण्याची ताकद जर आपल्यात असली तर आपल्याला कोणीही मागे खेचू शकत नाही किंवा आपण हार मानू शकत नाही. बरोबर. या गोष्टी मी यामधून शिकली. घरची जबाबदारी आणि आर्थिक परिस्थिती आणि काम या सगळ्यांचा समतोल साधताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्यात? भरपूर अडचणी आल्या, कारण तिन्ही गोष्टी ह्या आर्थिक, त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत तिन्ही गोष्टी मला विचारल्या, ह्या सगळ्या सांभाळून स्वतःला वेळ देणे किंवा स्वतःचं करणं ही सोपी गोष्ट नाहीये. मानसिक त्रास झाला, बरेचदा असं वाटलं का ते सगळं सोडून द्यावं, सगळं संपलं, नाही होणार आपल्याच्याने. पण कुठेतरी आतमधून एक आवाज येतो की नाही, तू करू शकते, तुला करणे आहे. तर मग वेगळी आपल्याला एक ताकद येते आणि आपण त्याच्यातून मग परत कामाला लागतो. बरोबर. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही अडचणी येत असतात, पण त्यातूनही एक मार्ग काढणं आहे आपल्या हातात असतं. सिंगल पॅरेंट्स म्हणून तुमचा जो हा प्रवास आहे, तर तुमची मानसिक ताकद यासाठी कशी तयार झाली? कसं आहे मॅडम, आपण जेव्हा एखाद्या समुद्रात पडलो आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला पोहता येत नाही, तेव्हा आपण हातपाय हलवतो. हातपाय हलवलं तर आपला जीव वाचेल, नाही हलवलं तर आपण संपलो. तशासारखी ही कंडिशन आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आपल्या डोळ्यासमोर, आणि सगळ्यात महत्वाचं सेल्फ डिपेंड. सुरुवातीपासून जर आपण सेल्फ डिपेंड असलो, आपल्याला कोणाच्या आधाराची गरज म्हणजे कोणाचा आधार न घेण्याची जर सवय असली तर माणसाला जगणं हे खूप सोपं होतं. पण प्रत्येक वेळेस जर दुसऱ्यावर डिपेंड राहिलं तर जगण्याला त्रास होतो आणि कुठेतरी स्वतःची पण मानसिकता खराब होते. सेल्फ डिपेंड असलं म्हणजे कितीही मोठं संकट आलं तर आपण तोंड देण्याची तयारी ठेवू शकतो. बरोबर आहे. तुम्ही अनेक महिलांना या क्षेत्रात प्रशिक्षण दिलं आहे, तर हे काम करताना तुम्हाला काय समाधान मिळालं? हे काम करताना समाधान तर एवढं आहे की मी म्हणजे शब्दात ते व्यक्त करू शकत नाही. आनंद त्यापेक्षा द्विगुणित आहे, कारण की ज्याही महिला माझ्याकडे शिकल्या अशी एकही महिला नाही की माझ्याकडे जे गुण आहे माझ्याकडचा गुण घेऊन त्या घरी बसून आराम करते असं कोणीच नाही. प्रत्येक जण 2 पैसे कमवत आहे. आणि काही तर महिला अशा ज्या माझ्याकडे शिकल्या, त्या माझ्याकडे कारागिरीमधून आज 400 ते 500 रुपये रोज कमवत आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, आणि त्यांचे मिस्टर जेव्हा माझे आभार मानायला येतात की ताई, तुमच्यासारख्या ताईने किंवा तुम्ही जो गुण दिला आमच्या मिसेसला,
आज तर खूप मोठा आहे. तुमचे उपकार किंवा तुमचं आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हे त्यांचे शब्द जेव्हा कानावर पडतात तसं यापेक्षा समाधान, यापेक्षा सुख कशातच नाही. हे पैशाने पण विकत घेता येत नाही. बरोबर आहे. तर तो एक आनंद वेगळाच राहतो माणसाला. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो याच्यापेक्षा आनंद म्हणजे दुसरा कोणताच नाहीये. तर आपण इथे आपल्या या आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात इथे आपल्याला एक गाणं ऐकायचं आहे. तर तुमच्या आवडीचं कोणतं गाणं आज आपल्या सखींना ऐकवाल तुम्ही? मला तेरा साथ है तो मुझे क्या कमी है हे गाणं ऐकायला आवडेल. अरे वा, छान गाणं तुम्ही निवडलंय. तर सखींनो, ऐकूया ताईच्या आवडीचं हे छानसं गीत. तर सखींनो, आपण बातचीत करीत आहोत प्रिया सचिन महले यांच्याशी. त्या फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात कार्य करतात. तर त्यांचा अनुभव आज आपण आपल्या आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात जाणून घेत आहोत. तर ताई, सध्या प्रशिक्षणासाठी चालणाऱ्या बॅचेसमध्ये महिलांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही देत आहात? आपल्याकडे जे सध्या बॅच सुरू आहे ते कमीत कमी 15 ते 20 विद्यार्थिनींची बॅच आहे. त्याच्यामध्ये फक्त शिवणकाम एवढं नॉलेज न देता बिझनेस नॉलेज, त्याच्यानंतर कस्टमर कसे हँडल करायचे ते नॉलेज, त्यानंतर आपण चूल मूल इथपर्यंत मर्यादित न राहता मी 6 महिन्याची बॅच असते. 6 महिन्याच्या बॅचमध्ये जवळपास 3 ते 4 प्रोग्राम घेते की त्यांना एक कॉन्फिडन्स यायला हवा, त्यांना बोलता यायला हवं, त्यांच्या आतमधली जी कलाकारी आहे किंवा जे टॅलेंट आहे ते बाहेर निघायला हवं. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये हा देवाने दिलेला एक गिफ्ट आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही टॅलेंट असतंच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, चालायचं कसं, जगानुसार वावरायचं कसं, असं प्रत्येक नॉलेज त्यांना देण्यात येतं. अच्छा, म्हणजे फॅशन डिझायनिंग सोबत बाकीच्या गोष्टी पण त्यांना त्या शिकवल्याचं. फक्त येणे आणि शिवणे हे आपल्या इथपर्यंत मर्यादित नाही. कारण की मी जेव्हा स्वतःला पण याच्यामध्ये उतरवलं तर माझी मानसिकता होती फक्त ब्लाऊज शिवणे, ड्रेस शिवणे इतकं मला मर्यादित नाही राहायचंय. मला उच्च स्तरावर जायचं, तर त्याच पद्धतीने मी त्यांना पण ओढते. आणि मी जर समोर जाते तर तुम्ही पण त्या पद्धतीने माझ्या मागे या. म्हणजे त्यांना इव्हन माझ्याकडे ऍडमिशन झाल्यानंतर सकाळी कितीला उठायचं, रोजचं रुटीन कसं करायचं, इथपासूनची शिकवण मी त्यांना देते. अच्छा, खूप छान. तर तुमच्याकडे शिकलेल्या अनेक महिला आणि विद्यार्थी आज या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत आहेत. तर हा बदल तुम्ही कसा पाहता? हा बदल म्हणजे असा पाहते की जी विद्यार्थिनी माझ्याकडे आली होती की जिना शून्य फॅशन अकॅडमी किंवा शिलाई मशीन याच्याशी तिचा कुठलाही दूरदूरपर्यंत संपर्क नाही, अशा विद्यार्थ्यांना घडवणे. आणि घडवल्यानंतर मी कितीही शिकवलं पण त्यांनी जर स्वतः आत्मसात केलं नाही किंवा त्यांनी ती मेहनत केली तर माझ्या शिकवण्याला अर्थ नाही. पण त्यांची ती मेहनत, त्यांची ती जिद्द पाहून त्यांचे एक ते विश्व निर्माण करतात, तेव्हा जो आपल्याला आनंद होतो की नाही चला आपण कुठेतरी थोडाफार का गुण का होईना दिला, पण त्याचं यांनी खूप मोठे याला स्टार लावले, त्याचा एक आनंद वेगळा असतो. तुमचा हा जो प्रवास आहे, एका साध्या शिलाई मशीन पासून सुरू झालेला हा प्रवास आज एका स्थिर आणि ओळख निर्माण करणाऱ्या कामापर्यंत कसा पोहोचला, काय सांगाल? मी एका छोट्याशा शिलाई मशीन पासून सुरुवात केली. छोटंसं आपली दुकानदारी, छोटंसं आपलं घर, छोटीशी मुलगी, असा प्रवास माझा सुरू झाला कोणाचाही आधार न घेताना. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतोच आपण. तसंच एका लेडीजच्या मागे एका जेंट्सचा हात असतो असं पण आहे. पण स्त्रीला प्रत्येकाची गरजच पडते असं नाही. स्त्री ही स्वावलंबी आणि तिने जर ठरवलं तर ती सगळं काही करू शकते. पण हे जे फॅशन डिझायनिंग झालं किंवा मोठमोठे मी जे शो घेते किंवा शोला जाते, या सगळ्यामध्ये मला जर कोणी उतरवलं असेल किंवा काही मदत केली असेल तर मिस माधुरी धर्माडे ताई, तुम्ही ऐकलं असेल, MSABला त्या ऑपरेटर आहे इमर्जन्सी सेवेमध्ये आणि मिस महाराष्ट्र आहे. तिने मला भरपूर सपोर्ट केलाय की वावरायचं कसं, उतरायचं कसं, मार्केटला कसं बोलायचं, कसं चालायचं किंवा कुठे ओळखी करून देणं, ती झाली. त्यानंतर डॉक्टर मोनिका उमक मॅडम आहे, त्या प्रोफेसर आहे शिवाजी कॉलेजला. तर त्यांनी पण मला म्हणजे माधुरी ताईंनी मोनिका त्यासोबत ओळख करून दिली. त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला, म्हणजे भरपूर गोष्टीसाठी एनी टाइम आपल्यासाठी हजर. तर त्यांना बघून पण म्हणा की मला थोडं टॅलेंट जरा जास्त आलं आणि हिंमत माझी थोडी जास्त वाढली. तर अशा काही गोष्टी घडत गेल्या. अरे वा, छान. तर तुम्ही फॅशन शोचे आयोजन जे करतात, त्या फॅशन शोचे आयोजन करताना डिझायनर म्हणून कोणत्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता? डिझायनर म्हणून मी तर ड्रेसेसला प्राधान्य देते. कारण की आपलं काम जर चांगलं असेल तर आपल्याला बोलण्याची गरज नाही. आपण फॅशन शो ऑर्गनाईज करते तर खास तो फॅशन शो माझ्या विद्यार्थ्यांसाठी असतो की त्यांना तिथे जे आपल्याकडे ते माझ्याकडे 6 महिने ते शिकले, जे काही त्याने गुण प्राप्त केले, त्यांना तिथे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतो. आणि मी काही त्यांना जे शिकवलं आहे 6 महिन्यामध्ये याचं प्रेझेंटेशन हे खास याच्यासाठी मी तो फॅशन शो ऑर्गनाईज करते. आणि मी कपड्यांनाच म्हणजे डिझाईनलाच महत्व देईल फॅशन शो मध्ये. अच्छा, सध्याच्या काळात फॅशन डिझायनिंगमध्ये कोणते बदल आणि ट्रेंड दिसून येत आहेत?
फॅशनमध्ये बदल म्हटला तर तसा जास्त काही नाही. जी जुनी फॅशन आहे त्याला थोडं चेंज केलं की ती नवीन होते, थोडं मॉडिफाय केलं की ती नवीन होते, असं विशेष काही नाही. पण जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे आधी पूर्ण लॉंग यायचा, आता थोडं शॉर्ट जास्त शॉर्ट होत आहे. बस एवढाच काहीतरी चेंज आहे, बाकी दुसरं काही चेंज नाही. जे जुनं होतं तेच नवीन होतं नवीन फॅशनमध्ये. म्हणजे जी जुन्या काळात फॅशन होती आता तीच नवीन होऊन तीच येईल. नवीन आहे. समजा आता एखादा सरळ ड्रेस आहे त्याला थोडंसं तिरपं कापायचं, तिरपा घातलं, झाली ती फॅशन. एका याला स्लीव्ज आहे एकाला स्लीव्ज नाही, झाली ती फॅशन. पण जुनंच आहे, जुन्या याला लोक मॉडिफाय करून नवीन करते. तुम्हाला वीर वीरांगणा पुरस्कार आणि प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला? बदल म्हणजे मनाला एक समाधान, एक आनंद आणि एक स्वाभिमान की आपण छोट्याशा एका दुसऱ्याच्या शिलाई मशीनवरून सुरुवात केलेला प्रवास आज आपला इथपर्यंत आला. जेव्हा तो पुरस्कार घेतला तो माझे डोळे भरून आले होते. कारण की मी पण असं कधी विचार नव्हता केला की आपण जे काम निवडलंय किंवा करतो आहे तर ते आपल्याला या स्तरावर नेईल, हा विचार मी आयुष्यात नव्हता केला. पण त्यासाठी खास धन्यवाद देते मी राधा डेकेकर ताईला. त्यांनी माझी मेहनत, माझं सगळं पाहून त्यांना वाटलं की नाही ही म्हणजे हिला डिझर्व करते, हिला देणे आवश्यक आहे. त्यांचाच कार्यक्रम होता, त्यांनीच आयोजन केलं होतं. खूप मान सन्मान दिला आणि त्यासाठी त्यांनी मला तो पुरस्कार दिला होता. अरे वा, छान. तर इथे आता वेळ झाली आहे दुसरं गाणं ऐकण्याची. आजच्या कार्यक्रमात दुसरं गाणं कोणतं ऐकवाल? तर सखीनो, आपण बातचीत करीत आहोत प्रिया सचिन महल्ले यांच्याशी, ज्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. तुम्हाला जो बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सन्मान मिळाला आहे, तर हा सन्मान तुमच्या कामासाठी काय अर्थ ठेवतो, काय सांगाल तुम्ही? माझ्या कामात तो पुरस्कार जो मिळालाय मला, त्याच्यामुळे एक माझी जी लेवल म्हणा किंवा एक समोरच्या कस्टमरचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणा, तो एक वेगळ्या स्तरावर गेला आहे. मी जे कॉस्ट्युम बनवते, मी कुठे क्लास केला नाही किंवा कोणाकडे शिकली नाही किंवा कुठलीच डिग्री माझ्याकडे नाही, कुठलं सर्टिफिकेट नाही. मला त्या कामामध्ये आवड, म्हणजे सहज मी सुरू केलं होतं, पण त्याच्यामध्ये इतकी आवड झाली की मला साधं सिंपल असं काहीच आवडत नाही. जितकं मला कोणी क्रिएटिव्हिटी करायला सांगेल तेवढं मला त्या कामामध्ये इंटरेस्ट येतो. आणि कॉस्ट्युम कुठलाही द्या, मला कुठलाही कॉस्ट्युम दिला तर मी फक्त मेजरमेंट घेऊन नजरेने एक नजर मारली की तुम्हाला सेम तसा बनवून देते. याचं हे प्रत्येक जणाने काय म्हणते असं अनुभवलं आहे. त्यासाठी मला मॅडमने बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून अवॉर्ड. खूप छान. तर सखींनो, आजच्या या नारी विश्व या कार्यक्रमात आपण फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ आवड, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःची जी यशस्वी वाटचाल घडून आणली आहे, अशा प्रिया सचिन महल्ले ताईशी आपण बातचीत केली. त्यांचा तो अवघड प्रवास होता, या क्षेत्रातला जो अवघड प्रवास होता तो आपण जाणून घेतलात. आपल्या या आजच्या नारी विश्व या कार्यक्रमातल्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहे. तर ताई, फॅशन डिझायनिंग किंवा स्वतःच्या कष्टावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवतरुणी आणि तरुणांना आपण आजच्या या नारी विश्व या कार्यक्रमातून काय संदेश द्याल? मी प्रत्येक तरुण तरुणीला हेच सांगेल की तुमच्याकडे वेळ आहे, संधीचं सोनं करा, मेहनत करा, क्षेत्र कुठलंही असो. एकदाची तुम्हाला डिग्री धोका देईल, पण अंगातली कलाकारी हे कधीच धोका देत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मेहनतीला कधी मागे हरायचं नाही. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, एक कालावधी असतो. तो वेळ वाया न घालवता आपण कुठेतरी सेटल कसं व्हायचं आणि काहीतरी आयुष्यात काय घडायचं, फक्त काम करणं आणि पोट भरणे एवढं प्रत्येकाने विचार न करता आपलं पण काहीतरी नाव व्हायला हवं आणि आपणही काहीतरी घडायला हवं. आणि असं नाही की हे क्षेत्र निवडा, कुठलंही आपलं क्षेत्र असो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे ते जर तुम्ही निवडलं, तुम्ही जिद्दीने काम करू शकता आणि तुमच्या आयुष्याचं तुम्ही सोनं करू शकता. आणि काही महिला अशा आहे की त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, पण घरून त्यांना सपोर्ट नाही किंवा त्या करू शकत नाही किंवा काही कारणास्तव प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येक स्त्रीमध्ये टॅलेंट आहे आणि सगळ्यांचं करून आवड असली की सवड मिळते. थोडासा वेळ आपल्यासाठी का होईना प्रत्येक स्त्रीने काढावा. आणि एक छोटीशी चारोळी म्हणावीशी वाटते मला. स्त्री ही पुरुषाने हळुवारपणे प्रेमाने जपली तर ती त्याची वाघीण आहे. स्त्री ही पुरुषाने हळुवारपणे प्रेमाने जपली तर ती त्याची वाघीण आहे, पण जर त्याने लाथीने तुडवली तर ती त्याच्यासाठी नागिन आहे. अगदी बरोबर. इथे मला एक सांगावंसं वाटतं की क्षेत्र कोणतेही असो, त्यात आपल्याला आवड आणि आत्मविश्वास असणं हे फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण कोणतेही असो, कोणतेही काम करू शकत नाही आणि कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पतीचा म्हणजे पुरुषाचा आधार
असणे असंच नाही की गरजेचं आहे नाही म्हणून. असं काही नाही, आपल्यावर आहे ते आपण कितपत. आणि कसं राहते कोणाकोणाचं काही दिवस या क्षेत्रामध्ये, काही दिवस त्या क्षेत्रामध्ये, काही दिवस त्या क्षेत्रामध्ये, असं केलं की तुमच्यात जे टॅलेंट आहे ते डिवाइड होत जातं आणि तुम्ही घडत नाही. क्षेत्र एकच निवडा, पण त्याच्यात आपल्याला चमकायचं आहे. तेवढ्या ताकदनं जर तुम्ही मेहनत केली एकाच क्षेत्रामध्ये, तुम्हाला चमकण्याशिवाय म्हणजे गाजल्याशिवाय तुम्ही गाजणार, 100% गाजणार म्हणजे गाजणार. पण तेवढ्या तुमच्या संयम आणि संघर्षाची ताकद राहते. आपण कुठल्याही चांगला रस्ता जर मार्ग निवडला तर अडथळे येणारच, त्रास होणारच, पण त्याला न घाबरता ठामपणे जर आपण उभं राहिलो तर तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार 100%. आणि जो मेहनत करतो, यश त्याच्या दारामध्ये दार वाजवतो की मी आलोय, दार उघड. अगदी बरोबर आहे. अशी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाने क्षेत्र कोणतेही असो त्यात आपला आत्मविश्वास दाखवणे, आपली आवड दाखवणे खूप गरजेचे असते. तर ताई, तुम्ही आमच्या आजच्या या नारी विश्व या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सखींना, श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन इथे दिलं. तर तुम्हाला आमच्या आकाशवाणी अमरावती परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी आभार व्यक्त करते. तुमच्या या आजच्या संदेशातून प्रत्येक आपल्या स्त्रीला, श्रोत्यांना काहीतरी संदेश मिळाला असेल. तुम्ही इथे आलात तर आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आणि प्रज्ञाताई आणि आकाशवाणी केंद्र, तुम्ही सर्वांनी आदराने मला इथे बोलवलं आणि माझ्या मनातलं होतं किंवा जे काही माझी कहाणी होती, जी जर्नी होती, ती तुम्ही मला विचारली, मी तुम्हाला व्यक्त केली. याबद्दल एवढा स्पॉट तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच प्रज्ञा मॅम. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग या विषयावर प्रिया सचिन महल्ले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.